सोन्याची आता रिटायरमेंट झाली तर त्या रिटायरमेंट नुसार आम्ही 2 अड्डे सतत जे पुढे अड्डे होतील ना या सीझनला तर आम्ही 50-50 नंबर टाकणार आहेत। तानाजी एवढा आमचा मन जिंकलेला आहे ना, तानाजी ही गाडी आमची डावी उजवी कुठली गांधी दोन्ही साईडला पळतात। सोन्याच बैल होता, सोन्यासारखा बैल होणे पण नाही आणि कधी होणार पण नाही। तर मुंबईमध्ये ना जेव्हा घेतला ना छोटा सोन्या पाचच्या बरोबर पळाला, त्याचा 3 नंबर सोन्याबरोबर पण पळाला आपला आणि चप्पल आणि सुंदर बैल आहे तो दिसायला पण त्याने घडावा जे शेटनीच त्याला। तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता समोरच बघत आहात तानाजी आणि राजा। चला आता आपण नंदींची देखील माहिती घेऊया आणि दादांशी बोलूया। एक चांगल्याशा विषयावर मला दादांशी देखील बोलायचे। दादा नमस्कार। नमस्कार। तर मी कधी पण बघत होतो तानाजीच्या पाठीवर आपण बघत होतो 7007 असा एक उल्लेख असायचा नंबराचा, जेणेकरून तानाजी ओळखीने यायचा। तर आज मी बघतोय तानाजीच्या पाठीवर 50-50 असा नंबर लिहिलेला आहे। काय नक्की विषय आहे? काय नक्की विषय म्हणजे काय, सोन्याची आता रिटायरमेंट झाली तर त्या रिटायरमेंट नुसार आम्ही 2 अड्डे सतत जे पुढे अड्डे होतील ना या सीझनला तर आम्ही 50-50 नंबर टाकणार आहेत। कारण आणि ते आमचे भाऊजी आहेत, जयेश भाऊजी। काय सांगाल आपल्या चतुर्थ हिंदकेसरी मोठ्या सोन्याबद्दल? सोन्याच बैल होता, सोन्यासारखा बैल होणे पण नाही आणि कधी होणार पण नाही। बरोबर। आणि आपण बघतोय याचा तानाजीचा आपला फेरा जमत होता याच्याशी बावऱ्याशी, आपण शर्यती देखील चांगल्या खेळलेलो आहोत। तर पण काही कारणास्तव आपल्याला तानाजी मैदानामध्ये दिसत नव्हतं। नक्की काय विषय होता? काय होतं माहिती का, मग आमचं पण घरी आम्ही नंतर पेरा फोडला तर वरती घाटावर गेला, मग आमची घरचीच गाडी पळवली। घरचीच गाडी तानाजी आणि राजाच पळवतो राहिलो घरची, आम्ही स्वतःची घरचीच गाडी पळवतो। आज पण नाव आहे आपल्या गाडीचं, पिंटोला नाव दिलंय श्री गणेश प्रसन्न श्री स्वामी समर्थ कृष्ण अतुल भगत धाकटा कांदा। म्हणजे आता भरपूर अड्डे झाले तुमची घरचीच गाडी पळवते। आणि पुढे येणार आता काही दिवसांनंतर आपण आपला बिंजोडचा हा खेळ आपल्या बघायला नाही भेटणार, तर 3 फेऱ्यांमध्ये तुम्ही जाणार? 3 फेऱ्यामध्ये आमचे वरतीच बैल असतात, सतत पळतात। आणि आदत असताना आदत होता तो 2 जाती तो यांच्या 4-5 फायनल झाले तिकडे का? हा, एक नंबरच्या। तरी कोणत्या मैदानात आपण झालेलं जरा? आम्ही इथं केलो, आपला काय वाटेगावची 1 नंबर केलाय, परत आपला कुठला रे वांगीचा 1 नंबर केलाय, आणि दुसरा कुठे केला पेटना पेटना। तर कसा आनंद व्यक्त करा, कारण की आपल्या घरच्या साजने बोलतोय की आपण गुलालाचा मानकरी करत, तिथे नंबर देखील तुम्ही करताय। आम्हाला आम्ही 2 गाड्या घेऊन जातो, सगळी 2 गाड्या घेऊन ज्या दिवशी अड्डा असेल दिवशी। आणि आता 9 तारखेला आपल्या भिवंडीमध्ये म्हणजे मुंबईमध्येच एक बिंजोड याचा 3 फेऱ्यांचं मैदान देखील होणार आहे साईराज दादांच्या याने नेतृत्वाखाली। तर तिथं कसं नियोजन वगैरे असणार? तिथलं नियोजन जय शेट करणार आहे, त्यांचेच नियोजन आहे सगळं, त्यांचे नियोजनच खाली पडतं गाडी। अच्छा। त्यांचे आम्हाला खंबीर साथ आहे आणि त्यांचं नियोजन आहे। आता तानाजी बद्दल काय सांगाल, कारण की एकदम आदातपासून तुमच्या सोबत आहे ना तानाजी? तानाजी 2 दाते असताना 2 दाते असताना तेव्हापासून तर आतापर्यंत काय प्रवास आहे? तानाजी आम्ही घेतला, आम्हाला माझा मित्र राहुल म्हणून त्यांनी मला असा फोटो पाठवला आणि असा गेला, मी त्यांना लगेच आम्ही बसलो 3-4 माझा भाऊ मोठा मी, तर आम्ही असं त्याची डायरेक्ट व्यवहारच केला आणि त्याला ॲडव्हान्स पाठवला आणि आम्ही बरं बैल घ्यायला येतो। आणि त्याने जेव्हा घेतला आम्ही 7ला परत नेला, तिथं आम्ही गटपास पण केला, आम्ही सेमीला थोडक्यात मार केला आमची घरची गाडी, कारण घरचीच पळवली तिथं पण मार केला। पण तानाजी एवढा आमचा मन जिंकलेला आहे ना, तानाजी ही गाडी आमची डावी उजवी कुठली गांधी दोन्ही साईडला पळतात, 4 खांदी। आणि तो पब्लिकला बिंदास पळतो, दोन्ही गांधी पब्लिकचा बैल भेटणं पण लय मुश्किल असतं, पण ते आमच्या नशिबात भेटलेलं आहे। कारण की आपण त्याने आपल्याला कधी निराश पण नाही केला त्या बैलांनी। तानाजी माझ्याकडे जेवढी बैल असतात नाही ते दोन्ही गांधी बैल असतात, एक तरी माझ्याकडे 2 गांधी बैल असतात आणि तो पब्लिकचा असतो। आता वायर आमचा जिगर पळाचा ना, आमचा वायर आहे ना तो पब्लिकच पळाला, ती पण गाडी आमची घरचीच बिंजोडलाच नाव असतं। आणि तुमच्या पाठीमागे मी बघतोय एवढी आता पोरं आहेत, मित्र परिवार आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? कारण की भरपूर तुम्हाला प्रतिसाद आणि प्रेम भेटते। हे पोरं म्हणजे हे आमची घरचीच आहे सगळी, म्हणजे आमचे घर कुटुंबच आहे सगळे, माझे मामाचा पोरगा आहे, परत आमच्या काकांची पोरं आहेत, ही आमची म्हणजे आमचा नातेवाईक आहे, तर माझा मामा आहे पिकअप चालवतो होता, आमच्या घरातलीच सगळी ती। आणि अख्खी अर्धी पब्लिक गावातली पण येते, म्हणजे ते भावासारखं वागतो। आणि जयेश दाने तुमचे रिलेशन कसे आहेत? आमचे रिलेशन का एक नंबर आमचे भाऊजीच आहेत ते, आणि घरचे रिलेशन आहेत। आणि येणाऱ्या काय टायमात आता त्यांचे बघायला गेलं दावणीला भरपूर बैल आहेत, बावऱ्या झाला, जॉन्ट्या झाला, यांच्यासोबत या आणखीन बैल जे पण आहेत त्यांच्यासोबत काय पेरा वगैरे आपला जुलून येईल का? पेरा का त्याही सोडून नेतील बैल आमचे, म्हणजे एकदा बोलले की आपला बैल घेऊन या, लगेच तुम्ही द्या जाणंच आहे, कारण इकडचा ना। तर दादा मला आपल्या राजाबद्दल देखील माहिती द्या, बैलाची काय अजूनपर्यंत म्हणजे कुठं नाव केलं ते? बैलाने आम्ही जेव्हा घेतला ना कोरालीमधनं, तेव्हा आम्ही पहिला अड्डा विक्की भोईर त्यांचा नांद्या टाकला, आणि तिथं आम्ही मालशिरच्या अड्ड्यानं गटपास करून सेमीला राहिलो, पण सेमीन थोडा मार केला, आपला आदत होता ना, ओपनचा मैदान होता त्या मैदान। आणि त्याच्यानंतर आम्ही परत आपल्या पेडगावच्या मैदानाला आदात बैल होता ना, तेव्हा देवाल्यांचा बिरजा टाकलेला, आणि परत आपला भारत केसरीला त्या विक्कीचाच नांद्या टाकलेला वादल होता। मग तेव्हा कशी आपली गाडी पळालेली? तेव्हा पण जाम जोरात गाडी पळाली, जोरात पळाली।
त्याच्यानंतर मग आम्ही तानाजी विकत येतो, मग आता आपल्या पेराची गरज नाही कोणची. आणि इथं मुंबईमध्ये ना जेव्हा घेतला ना तेव्हा छोटा सोन्यापासून बरोबर पळाला, त्याचा 3 नंबर सोन्याबरोबर पळाला आपला. तसं याचा वादच नाही, कारण पळण्याचा विषयच नाही. पण तेव्हा लहानपणा तेव्हा हा आदत असताना मयूरच्या बैलाबरोबर आम्ही एक कर्जतमध्ये गाडी खेळलो. ते काय बैलाचं ना ते चिक्क्या बैलाबरोबर गाडी घेतलो खेळलो. आणि हा लहान होता, तो 2 तिथं, पण आम्ही तिथं विजय संपादन केला. तेव्हाच लोकांना माहीत झाला हा बैल किती पळाला. अच्छा. आणि म्हणजे तुम्ही जयेश दादांचा छोटा सोन्या आणि 3 नंबर सोन्या 3 नंबर सोन्या त्यांच्यासोबत आपला फेरा जमलेला आहे. हां. छोटा सोन्याबद्दल काय सांगा? काही कारणास्तव तो आता जयेश दादांच्या धावणीला दिसत नाही, या येणाऱ्या टाइमात दिसू पण शकतो काहीतरी त्यांचा स्वतःचा त्यांचा घरगुती म्हणजे त्यांच्या घरच्या मध्ये त्यांचा काहीतरी झालं, त्याच्यामुळे दिसत नाही. काही घेणाऱ्या काळात त्यांच्या घरी पण येईल तो, कारण घडवलंच नाही त्याला. कारण की आपण बघत होतो छोटा सोन्या एक शांत असा नंदी, काय मस्तीने काय नाही. आपण बघायचो घरात वगैरे त्यांच्या जायचा, काय मस्तीने करायचा. आणि तसंच चप्पल पल देखील तेवढा सुंदर पल होता ना त्याला, पल छान पल होता त्याला. आणि चप्पल आणि सुंदर बैल आहे तो दिसायला पण आणि घडवला जयेश येत नाहीच त्याला. उद्या नावावर पण तेच आणलेलं आहे. ते तर आहे, कारण की आपण छोटा सोन्या बोललो की त्याच्या पाठीवर 50-50 नंबर लागतात. ठीक आहे दादा, तुम्ही मला मोलाचा वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप आभारी. बोला गणपती बाप्पा मोरया.